नमस्कार मित्रांनो, मी आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर पाहूया ब्रेकिंग न्यूज. आनंदाची मोठी बातमी, कर्मचाऱ्यांना मिळणार 2 वर्षे एक्सटेन्शन, सेवानिवृत्तीचे वय 60, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय. या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज, कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निर्णय होणार, सेवानिवृत्ती वय संदर्भात शासनाकडून लेखी आश्वासन लवकरच पूर्ण करणार. सेवानिवृत्तीचे वय संदर्भातील महत्वाचा मुद्दा, अतिशय महत्वाचा पुन्हा एकदा बातमी संदर्भात म्हणजेच अतिशय पुन्हा एकदा महत्वाच्या बातमीच्या संदर्भात सेवानिवृत्तीचे वय वाढीच्या संदर्भात ते वय 58 वर्षावरून 60 करण्यासाठी अतिशय वेगवान हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत. यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन मित्रांनो, सेवानिवृत्तीचे वय व अशाश्वत प्रगती योजनेसाठी 22 एप्रिल 2026 रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या झालेल्या बैठकीत सेवानिवृत्तीचे वय वाढून 58 वर्षावरून 60 करण्यात यावा या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली. त्या चर्चेच्या बैठकीतून आता सकारात्मक संकेत प्राप्त झाले आहेत. मिळालेल्या संकेतावरून असे स्पष्ट होते की सरकार 15 दिवसाच्या आत या विषयावर शासन निर्णय निर्गमित करेल. त्यामुळे आता सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य किंवा मनोबल वाढले असून सरकारच्या या निर्णयाची वाट पाहत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षावरून 60 वर्ष करण्याच्या चर्चेला सकारात्मक स्वरूप आणि बल प्राप्त झाले आहे. सरकारने सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या संदर्भात संघटनेला सुद्धा लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे हा मुद्दा पूर्ण करणे आवश्यक होते. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या संदर्भातील सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे या विषयावर अंतिम निर्णय केव्हा घेणार आहे हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढल्यास सध्याचे कर्मचारी 60 व 57 वय वर्ष पूर्ण करत असणारे महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी, सेवानिवृत्तीच्या उंबरवठ्यावर असणारे कर्मचारी या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. उंबरवठ्यावर असणारे कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय केव्हा 60 होते याबाबत पुन्हा एकदा आनंदित झाले आहे. असे सेवानिवृत्तीच्या उंबरवठ्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी 2 वर्षे एक्सटेन्शन मिळेल व त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, तज्ञांचे आणि सरकारचे मत आहे. नुकत्याच विविध प्रलंबित मागण्यावर कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप पुकारला होता. तो संप लेखी आश्वासन देऊन सरकारने संप मिटवला. याबाबत कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्यात येईल असे मत सरकारने च्या वतीने राज्य सचिवाने वर्तवले होते आणि लेखी पत्र दिले होते. त्यानंतर 22 एप्रिल 2026 रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यात चर्चा झाली. सरकारच्या विचाराधीन असणारा हा महत्वपूर्ण मुद्दा, या निर्णयाकडे संपूर्ण कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. कर्मचारी आतुरतेने सेवानिवृत्तीचे वय वाढबाबत प्रफुल्लित झाले आहेत. याच मुद्द्यावर सरकारकडून 15 दिवसाच्या आत राष्ट्रीय निवृत्ती योजनेची अधिसूचना 15 दिवसात जारी करण्याचे आश्वासन संघटनेला लेखी स्वरूपात पत्र दिले होते. कर्मचाऱ्यांना सुधारित 10, 20 आणि 30 वर्षांच्या टप्प्याटप्प्याने अशाश्वत प्रगतीचा लाभ देण्याच्या संदर्भात सुद्धा सरकारने सकारात्मक संकेत दिले होते. त्याचबरोबर आरोग्य विमा योजनेची अंमलबजावणी संदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. काही महत्वाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा विचार विनिमयाशिवाय निर्णय घेता येणार नाही असे सुद्धा सांगण्यात आले. यामध्ये म्हणजे जुनी पेन्शन योजना आणि PFRDF यासारख्या मुद्द्यावर सरकारने स्पष्टपणे नकार दर्शवला आहे. कारण केंद्र सरकारने याबाबत विचार विनिमय करून त्या संदर्भात केंद्र सरकार कळवेल. सरकारने लेखी आश्वासनानंतर आता सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 होणार हे निश्चित झाले आहे. लवकरच याचा शासन निर्णय निर्गमित होऊन कर्मचारी
संघटनेला आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येईल असे मत उच्चस्तरीय सूत्राकडून प्राप्त झाले आहे. मीडियाकडून सुद्धा प्राप्त झाले आहेत. आपण हा व्हिडिओ कर्मचाऱ्यांच्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.